breaking news from the state of Maharashtra. Thackeray cousins releasing their manifesto for the BMC polls. Let's quickly listen into what they have to say. माहितीप्रमाणे 15,000 कोटी हे साधारणतः खर्चासाठी बजेट महापालिकेचं आहे. त्याच्या समोर साधारणतः 3 लाख कोटींचं देणं कॉन्ट्रॅक्टरना त्यांनी करून ठेवलेलं आहे. म्हणजे हा 3 लाख कोटीचा घोटाळा या लोकांनी केलेला आहे. आणि जर मला मिळालेली माहिती चुकीची असेल तर आनंद आहे. 80,000 crore rupees scam has been committed by Mahayuti in BMC. त्यातून किकबॅक घेऊन हा पैसा वाटप पैसे हे निवडणुकीला वापरतात. ही माझ्याकडे आलेली माहिती आहे. 3 लाख कोटीचा घोटाळा या खोका सुराने केलेला. In these scams, whatever money has been earned, that money is now being used in BMC elections for campaigning. Is the information what Uttara Thackeray is saying. हिंदू होगा और वो मराठी होगा, तो आपको लग रहा है कि हिंदू और मराठी इन दो शब्दों के जरिए जो है एक डिवीजन क्रिएट करने का प्रयास किया जा रहा है. एक दूसरा मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो. मला असं वाटतं की आपण थोडासा इतिहास माहिती नसेल तर सांगतो. पेशव्यांच्या काळामध्ये Raj Thackeray is speaking about the history of Maharashtra. Is talking about the era of Peshwas when Peshwas ruled Maharashtra. तिसरं होळकरांचं. बरोबर. जे साम्राज्य उभं राहिलं ते बडोद्याचं साम्राज्य उभं राहिलं, जे मराठेशाहीचं साम्राज्य आहे. बरोबर. The rule मग त्या बडोद्यामध्ये सगळे मेयर गुजराती का होता तो was Marathas, and there were a lot of Gujaratis in the Peshwa ruling. This is हा what Raj महाराष्ट्र आहे. Thackeray महाराष्ट्रामधल्या says on the प्रत्येक शहरामधला Marathi. महाभाऊ हा मराठीच होणार. इथे कसलं हिंदू मराठी करताय तुम्ही? On the BJP's announcement that there will be Marathi mayor, Hindu मला mayor, त्या दिवशी म्हटलं नाही Raj का Thackeray is तुम्हाला saying की that आम्ही in हिंदू a city हिंदी like नाही होत. Mumbai, where the majority population is Marathi, the mayor will be Marathi, is what Raj तुम्हाला Thackeray said. महाराष्ट्रातल्या या शहरांमध्ये मराठीचा मान हा तुम्हाला राखलाच पाहिजे. One should respect Marathi in cities like त्याच्यामुळे Mumbai, where आमचा the जो महापौर majority होईल तो population is मराठीच Marathi. होणार. मुंबईचा महापौर मराठीच होणार. Mayor of Mumbai will be प्रश्नाला Marathi. एकच आहे. याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू नाही का समजत? मराठी माणसाला हिंदू नाही समजत. BJP मराठी saying जसं that राज म्हणाला Hindu तसं आम्ही Marathi मराठी आहोत, will be a mayor. असं हिंदूच आहोत. आणि Uddhav Thackeray is अगदी saying that संयुक्त when you say Marathi महाराष्ट्रापासून mayor, it's जो obvious that मुंबईसाठी लढा दिला गेला त्याच्यामध्ये doesn't BJP आताचा consider भाजप किंवा Marathis तेव्हाचा as जनसंघ हा कुठे होता? हा कधी मराठी माणसांच्या आणि हिंदूंच्या बाजूने उभा राहिलाय? उद्धव सर, BJP has never stood by Hindus or Marathis, what Uddhav Thackeray said. ज्यावेळेला आपण हे म्हणतोय की मुंबईमध्ये मराठी माणसावर अन्याय होतोय आणि तुम्ही तो मुद्दा घेऊन पुढे जात असाल तर या संपूर्ण वचननाम्यामध्ये मराठी माणसासाठी अशी कुठली वचनं आहेत, कारण त्या प्रत्येक ठिकाणी मुंबईकर असे उल्लेख पाहायला मिळत आहेत. हा निवडणूक आयोगाला पाठवला जातो आणि त्यांच्याकडनं सँक्शन होऊन येतो. आम्हाला माहिती आताच्या सरकारमध्ये काय परिस्थिती आहे. On their manifesto, Raj Thackeray is saying they have not promised anything specific to Marathi because as per election rule, whatever you provide, you have to be provided to all ही सगळी citizens. आश्वासनं मराठी माणसासाठी असतील असं मानायचं. अहो, साधी एक गोष्ट सांगतो. आम्ही केलेल्या कामाची एक पुस्तिका आणि त्याच्याही बद्दल आधी एक प्रेझेंटेशन दिलं होतं NSC. हे काल डोम कावळे जमलेलं त्याच डोम मध्ये. आणि त्याच्यानंतर एक कोरोनाच्या काळात केलेल्या कामाची आम्ही पुस्तिका केली. ती पुस्तिका त्यांनी रिजेक्ट केली. आता ते तर मी काय थांबणार नाही. ते तर पुस्तक BMC is बेधडकपणे rejecting वाटणार. manifesto. निवडणूक आयोगाला Our जे काय manifesto, we had mentioned तो work आपला done in करायचं ते COVID, करा. but that कारण ते काम आम्ही केलेलं by आहे. the BMC. त्या कामामध्ये जे जे Uddhav सहभागी Thackeray झाले laid सगळे allegation on मुंबईकर होते, BMC. सगळे महाराष्ट्राचे रहिवासी होते, आहेतच, नागरिक होते. आणि ते काम आम्ही केले कारण निवडणूक आयोगाच्या परवानगीने आम्ही कोरोनाचं काम केलेलं नव्हतं. त्याच्यामुळे कोरोना काळामध्ये जिथे उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये प्रेतं वाहत होती, आता परत मग देवेंद्र फडणवीसांना विचारलं ती प्रेतं कोणाची होती, हिंदूंची होती का मुसलमानांची होती? आणि त्या काळात आम्ही मुंबई मॉडेल हे जगभरामध्ये गाजलं. अगदी त्या WHO अध्यक्षांनी सुद्धा त्याची तारीफ केलेली सुप्रीम कोर्टाने केली, न्यूयॉर्क टाइम्स मध्ये आलं. हे काम आम्ही जे म्हणजे हे काय अभिमान नाही पण एक समाधान आहे की त्यावेळेला आपण हे काम करू शकलो.
चीनमध्ये 15 दिवसात फील्ड हॉस्पिटल झालं, आपल्या मुंबईमध्ये 18 दिवसात झालं. हे आम्ही सांगणार. याच्यामध्ये निवडणूक आयोग आला तरी त्याला बाजूला सारून आम्ही करोनात केलेलं काम हे सांगणार. On saying निवडणूक that what आयोगाने promises have आढळण्याची been हिंमत दाखवा. made by for Marathis in the Sir, एक प्रश्न असा आहे. Uddhav Thackeray is saying that इकडे we will बोलतोय, work इकडे. for all citizens. एक प्रश्न We असा have आहे made की जो promises and delivered during जाहीरनामा COVID. जाहीर Whatever करत happens, आहात, त्यामध्ये we जे will विविध fulfill the विकास कामं promises which have been made in आहेत the ते manifesto. करणार असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु मुंबई अधिनियम 1988 नुसार काही कामं जी आहेत ते ऑलरेडी महापालिकाच करत आहेत आणि जे काही नवीन कामं करायची आहेत त्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार यांची परवानगी लागते. त्यामुळे तुमचं बहुमत आल्यानंतर जी विकासाची कामं सांगितली आहेत ती कशा प्रकारे होणार, कारण राजकारण आता कसं झालंय हे बघितलं आहे. राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या परवानगीची गरज आहे. चांगल्या कामांना जी आम्ही चांगल्या कामं करू इच्छितो, जी याच्यामध्ये दिलेली आहे, त्याला केंद्र आणि राज्यांनी विरोध करावा. On being asked how the promises which have been made in the manifesto will be delivered because help of center and state government प्रश्न will be विचारताना needed. इकडे तिकडे बघत बसता रे, स्वतःही ऐकत नाही. Raj Thackeray is उद्धवजी saying एक प्रश्न आहे. whatever promises has been made in our manifesto will be fulfilled and state government should oppose it if they oppose the welfare of the citizens of Mumbai. कोस्टल रोडचं डिझाईन परत ऐक ना. माझं तेच म्हणणं आहे, चांगल्या कामांना राज्य आणि केंद्र सरकारने नाकारत होते पहिलं. हे तुमच्या समोरच येईल ना की आम्ही ह्या योजना करायचं म्हणतोय, याच्यासाठी राज्याची किंवा केंद्राची परवानगी Welfare पाहिजे. scheme हे नाही देत आहेत. made in manifesto as promised. कळलं? State government should support it. If they are opposing it, then it will be seen as anti. उद्धवजी थांबा ना रे. त्यांना आडू उत्तर दे. तेच तर राज म्हणाले ना, त्यांना आडू उत्तर द्या. म्हणजे त्यांचं जे काही ढोंग आहे ना ते बाहेर पडेल. जसं एक मुद्दा किंवा दोन गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल मी मुख्यमंत्री असताना गो अहेड दिला होता, ते म्हणजे मराठी रंगभूमीचं दालन ते यांनी रद्द केलं बिर्ला तिकडे चौपाटीला. State आणि ते government बिल्डरच्या has निसर्गातलं stopped वरळी many proposals दुग्ध डेअरी आहे, तिथल्या approved सगळ्या during my कामगारांचं नीट tenure तिथेच as पुनर्वसन Chief करून Minister Uddhav Thackeray. तिथे आपण जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र करणार होतो. मराठी ते theatre आता यांनी is one रद्द करून project which ते was बिल्डरच्या stopped घशात घालतायत. देवनार डम्पिंग ग्राउंड हे the बिल्डरच्या Mahayuti घशात government. घालतायत. कुर्ला मदर डेअरी अदानीच्या घशात घातलेली आहे. मुलुंडच्या Speaking सगळे ती about कांजूरचे the मिठाई land आहेत parcels ते अदानीच्या being घशात given घातलेली आहेत. म्हणजे यांचा to महापूर builders. होणार नाही, पण झाला तर Uddhav मुंबईचं Thackeray named अदानी स्थान Dharavi होईल project हे saying that माझं major स्पष्ट land आणि ठाम parcels मत of आहे. Mumbai are being given उद्धव साहेब private 2017 developers. हे तुझा हा, मराठी भाषा भवन सुद्धा यांनी आढळून एक ठेवले. मिनिट तुझं विचारून झालं ना मगाशी. जरा बाकीच्यांना पण विचारू एक- देत एक- ना. एक लास्ट नाही, एक नाही थांब. एक लास्ट उद्धवजी सरकार लाडक्या बहिणीसाठी 1,500 रुपये देत आहे. मात्र आपल्या वचननाम्यामध्ये सुद्धा घरकाम करणाऱ्या महिलांसाठी तुमचा विरोध आहे का? 1,500 रुपये असं तुम्ही म्हणत आहात. मात्र महिलांसाठी आता हे जो निधी दिला जात आहे त्याऐवजी त्यांना घरकाम द्या किंवा त्यांना जे असेल काम द्या असं सुद्धा ते म्हणत आहे. त्यामुळे निधी देण्याऐवजी काम देणं हे गरजेचं आहे. दोन्ही करणार आणि म्हणूनच आर्थिक केंद्र जे आहे त्याची गरज, कारण मुंबईमध्ये In the आर्थिक केंद्र जे manifesto, केलं होतं, 1,500 ते rupees has been मनमोहन सिंगांनी जाहीर promised केलं to होतं. women who are बरोबर working आहे. म्हणजे at त्यांचं प्रेम हे uh, मुंबईवरती होतं, पण हे आल्यानंतर ते various आर्थिक केंद्र households. उचलून त्याने अहमदाबादला He नेलं. says, म्हणून justifying it, that we will मुंबईकरांसाठी give them money, we will also give काही them jobs. उत्पन्नाची साधनं निर्माण करायची, त्याच्यासाठी आर्थिक केंद्र हे पुन्हा परत आणण्यापेक्षा आम्ही नव्याने करू. 2017च्या वचननाम्यामध्ये आपल्या उद्धव साहेब मुंबईकरांना 24 तास पाणी देण्याचं एक आपण वचन केलं होतं. त्यासाठी गारगाई पिंजाळ धरणाचा देखील उल्लेख हे केला आता होता. मी परंतु काढलेलं आहे. आत्ताच्या त्याच्यात याच्यामध्ये ठेवलेलं दिसत नाही. हा. सांगतो, हा चांगला प्रश्न विचारला. 2017च्या वचननाम्यामध्ये गारगाई पिंजाळ In ही 2 2017, धरण आम्ही we करू had हे promised वचन होतं. water supply 24/7 योगायोगाने म्हणा काही to असेल, Mumbaikars. It अनपेक्षितपणे was our 2019 manifesto. साली मी मुख्यमंत्री झालो आणि त्याला चालना देण्यासाठी We जेव्हा approved presentation 2 new घेतलं, dams तेव्हा लक्षात आलं की to provide तिथे water. गारगाई आणि पिंजाळ ही जर का आपल्याला तलाव किंवा धरणं करायची असतील तर किमान 5.5 ते 6 लाख झाडांची कत्तल करावी लागेल. कत्तल हा शब्द मी मुद्दामून वापरतोय कारण झाडानं सुद्धा जीव असतो, तर त्यांची कत्तल expand करावी लागेल. dams around आणि ते Mumbai, बघितल्यानंतर मी 5,000 थांबलो. trees will have to be त्याच cut. सुमारास
आणखीन एक that's why प्रोजेक्ट we समोर आला stopped and तो didn't build म्हणजे the extra dam which can डिसॅलिनेशन provide ऑफ more वॉटर water to Mumbai. म्हणजे समुद्राचं पाणी हे पिण्यायोग्य We करणं आणि ते shifted towards वापरणं. आता desalination of यातला water, फरक असा आहे which will be की जिथे recycling कॅचमेंट sea एरिया water आहे and using it तिथे for आपण धरणं potable करणार use. होतो. कॅचमेंट एरिया का आहे तर तिकडे झाडं आहेत म्हणून. ती झाडं कापल्यानंतर पुन्हा पावसावरती आपण अवलंबून राहावं लागायचं ते लागणारच आहे. तो होणारा खर्च तिथून इथे To make पाणी a new आणण्याचा dam, we'll have खर्च to त्यापेक्षा kill trees and समुद्राचं then पाणी rely on आपल्याला rain. पावसावरती अवलंबून So राहावं hence लागणार we have नाही. मी tried मुख्यमंत्री to असताना शेवटचा जो काही to अर्थसंकल्प make महापालिका desalination आयुक्तांनी plants and मांडला use होता already available त्याच्यामध्ये sea water without cutting 400 trees. MLD पर डे म्हणजे जेवढं आता तानसातनं पाणी मुंबईला एका दिवसात मिळते त्याचा पायलट प्रोजेक्ट लावणार होतो आणि तो आता या डिसेंबर पर्यंत पूर्ण झाला असता. म्हणजे आतापर्यंत आपल्याला 400 MLD पाणी जे तानसातनं मिळते ते समुद्राचं पाणी प्यायला पिण्यायोग्य करून उपलब्ध झालं असतं आणि ते यशस्वी झाल्यानंतर मग समुद्र आहे जो समुद्र या मिंद्याने आणि यांनी निर्माण केला आहे तो असाच ठेवलेला आहे तर त्याचं पाणी आम्ही पिण्यासाठी करणार होतो. तो प्रोजेक्ट त्यांनी मारून टाकला आणि परत कॉन्ट्रॅक्टरसाठी गारगाई पिंजाळ म्हणजे The पर्यावरणाचा desalination ऱ्हास project आरेमध्ये जे आम्ही which करत we had होतो started आरेचं जंगल was तसंच stopped by ठेवून Mahaयुti कांजूर government. मार्गला मेट्रोची शेड करणार होतो. आता And त्यांनी they आरे पण वापरतायत कांजूर पण again वापरतायत. हा started सगळा विध्वंस आहे हा projects कॉन्ट्रॅक्टरसाठी in चाललेला areas हा of मोठा forest घोटाळा आहे. उद्धवजी इकडे उद्धवजी एक प्रश्न आहे They were की या opposing निवडणुकीमध्ये the only didn't वारंवार असं complete म्हटलं the work जात because आहे की against the मराठी environment. माणसाचं अस्तित्व टिकवण्याची ही लढाई आहे. जर इतक्या वर्षानंतर मराठी माणसाचं अस्तित्व हा जर मुद्दा असेल तर मग महाराष्ट्रात मराठी माणसाला अस्तित्व टिकवावं लागतंय तर जे राजकीय पक्ष आहेत विशेषतः मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि अस्मितेसाठी स्थापन झालेल्या पक्षांचं हे अपयश आहे असं तुम्हाला वाटत नाही का? हा प्रश्न जर का आता 10 वर्ष होऊन मोदींना हिंदू खतरे में है ही आवई देणाऱ्यांना विचारलं तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. कारण On the जगातला issue of सगळ्यात development बलवान of नेता Marathi हिंदू people, Uddhav Thackeray हा saying देशावरती those who are राज्य saying Hindu करतोय. खतरे में है, should be त्यांच्या asked राज्यामध्ये what they have done आजही for बांगलादेशी घुसतायत रोहिंगे घुसतायत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये हिंदू खतरे में है असं म्हणून मोर्चे Speaking काढावे about illegal लागतायत. तर हे अपयश immigrant कोणाचं issue, आणि Uddhav मराठी Thackeray saying माणसाबद्दल that the म्हणाल government has तर been there माझं 20 years, सरकार Modi government, but पाडल्यानंतर still ही illegal परिस्थिती उभी migrants are राहिलेली आहे. entering from the मराठी border of माणसाचा India. What is the पदोपदी government doing? अपमान होतोय त्याला घर नाकारलं जातंय त्याच्या आहारावरनं त्याला सुनावलं जातंय. हे सगळे गेल्या 2 वर्षात सुरू झाले. मी मुख्यमंत्री असताना मराठी सक्तीची केली होती तो सुद्धा यांनी आदेश मला वाटतं रद्द केलेला आहे. मराठी भाषा भवनाचं काम हे They are पाडून playing ठेवलेलं आहे. politics अनेक over गोष्टी illegal तुम्हाला migrants, but the सांगतील. migrants are आणि हा entering सगळा the border काळ of India during that tenure. And उद्धवजी काल पण मुख्यमंत्री म्हणाले हिंदू guidelines are not being followed in गेल्या 10 making वर्षाचा documents. परिपाक आहे. उद्धवजी आणि राजजी तुम्हाला दोघांनाही एक प्रश्न आहे. पण दोघं एका वेळेला माईकवर बोलू. आणि मुंबईच्या निवडणुकीमध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाने एंट्री घेतली हे आम्हाला काल मध्ये दिसलं. मुंबईचे भाजपचे अध्यक्ष म्हणतायत की जो न्यूयॉर्कचा महापौर झालाय जोराम ममदानी त्यांनी उमर खालिदला सपोर्ट केला आणि त्या उमर खालिदच्या सभेमध्ये जी मुंबईत होणार होती तिथे आदित्य ठाकरे आणि तुमच्या पक्षाची लोक गेलेली होती. मला असं त्यांचं वाटतं- म्हणणं आहे की मुंबईचं आम्ही ममदानीकरण होऊ देणार नाही, मुंबईचा न्यूयॉर्क होऊ देणार नाही, मुंबईचा रंग असं आम्ही कोण बदलू बोललं देणार नाही. कोण बोललं हे सगळे भाजपचे पदाधिकारी आणि मुंबई अध्यक्ष बोलले. चाटम नाही काय मला ऐकायला नाही आलं. माईक घ्या ना जरा. चाटम उद्धवजी मुंबईची निवडणूक आली की Uddhav Thackeray and Raj Thackeray उद्धवजी, were asked the मुंबई- question about Zoran उद्धवजी, Mamdani मुंबईची supporting निवडणूक Umar आली की Khalid. मुंबई तोडली They didn't जाणार answer. अशी चर्चा सुरू होते त्याबद्दल आपल्याला काय वाटतं असं मी आपल्याला विचारतो. याचं कारण म्हणजे काल मुख्यमंत्री म्हणाले की मी मुंबईत वरून डोळे फाडून फाडून बघितली कुठेही मला सरकलेली दिसली नाही आणि जे सातत्याने अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित करतात त्यांची बुद्धी सरकलेली आहे. मुंबईकर येत्या निवडणुकीत आणखीन काहीतरी त्यांचं फाडणार आहे. दुसरा मला राज ठाकरेंना एक प्रश्न विचारायचा आहे. राज साहेब काल मुख्यमंत्र्यांनी थेट असं म्हटलेलं आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कृतीचा जर वारसा कोणी चालवत असेल तर ते एकनाथ शिंदे चालवतात आहे. याबद्दल आपल्याला काय म्हणायचंय? ढाण्या वाघ असं देखील म्हणाले. राजसाहेबांकडून उत्तर अपेक्षित आहे. ठाण्या पण नाही तर ढाण्या कुठून येणार? मला उद्धव सर सवाल ये है कि कई सारे अभी हाल ही
माईकवर असा मी तर शांतपणे हसलो. संजय राऊत जोरात हसले. हे त्याचं उत्तर. ते मागच्या पत्रात ऐका ते आहेत ना. ऐका एकच विनंती आहे की या सगळ्या फालतू विषयाचा मुंबईकरांच्या जीवनाशी काहीही संबंध नाही. त्याच्यामुळे माझं म्हणणं की मुद्द्यावरती त्यांनी बोललं पाहिजे. आम्ही मुद्द्यावरती बोलतो. ममदानीबद्दल त्यांनी मोदींना विचारलं पाहिजे, कारण ते नवाज शरीफचा केक खाऊन आलेले. त्याच्यामुळे मोदी तिकडे जात येत असतात, आम्ही जात येत नाही आहोत. तर त्याचा आणि मुंबईशी काही देणं घेणं नाहीये. मुंबईकरांसाठी आम्ही जे केलेलं आहे त्याच्यावरती बोला. ते जर काही करू शकत असतील तर त्याच्यावरती बोला. या फालतू बाष्पळ त्यांच्या प्रचारामध्ये मुंबईकरांना काही मिळणार नाही. उद्धव सर, इसी सवाल का एक प्रश्न तुम्हाला सगळ्यांना तुम्हालाच विचारतो. पुढे पण काय काय गोष्टी ऐकायच्या आहेत ना रे तुम्हाला. आज 4 काय 5 किती तारीख आहे आज? 4 तारीख आहे. अजून पुढे पण आहेत. पुढे सभा आहेत. सभांमधनं पण तुम्हाला अनेक गोष्टी ऐकायला मिळणार आहेत. एकाच पत्रकार परिषदेमध्ये सगळेच जर प्रश्न तुम्ही विचारायला लागलात, कशासाठी करताय ते? आज वचननाम्याचं मला असं वाटतं आज जाहीर करणं होतं. तेवढ्या पुरता तो विषय ठेवा. बाकीच्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मला असं वाटतं सभांमधनं मिळतील. ठीक आहे. चला, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. So viewers, that was the press conference of the Thackeray brothers, who only days ago in the month of December 2025, we'd seen visuals coming in of them joining hands, politically speaking. And this right ahead of the BMC polls, which will be held on 16th of this very month. We see their manifesto being launched, tirade of attacks being also launched by the Thackeray brothers at the Mahayuti at this given point, as we could hear them even make vote chori claims in their own press conference at this given point. Marathi Manus being the theme at this given point, because they've said that or rather they've put up this question that why can't the mayor of Mumbai be a Marathi himself, and that is what they are pitching, a Marathi mayor for Mumbai at this given point. Both brothers have spoken on their manifesto, and what they've said is that they've submitted their Vachannama, which is the manifesto. And when we speak of the vote chori claim, they've said there is no democracy left. This is Uddhav Thackeray that I'm quoting here. After the vote chori, now they're stealing candidates. There is a monstrous race to elect ruling party candidates for unopposed victory. So this is a comment being made at large with regards to how the political landscape of Maharashtra has shaped up over just the last 2 years, if we are to speak of. We did see state assembly elections take place. In fact, very recently, towards the later half of 2025, we saw the civic polls take place in Maharashtra, and now we are headed towards the BMC. What remains to be a question here is whether there will be a success report for the Thackeray brothers coming together 20 years after they had split. And now with this particular alliance going into the BMC, this will be their first litmus test for the public out there to decide their fate, and whether they in fact continue to keep their hands joined and keep the alliance going. If that report card doesn't show a success, that also remains to be a question. But right now there's also a Hindu narrative versus Marathi narrative that's slowly brewing up, that's been brought up by the Thackeray brothers, because they seem to be saying that if the Mahayuti, or rather the center, constantly keeps questioning that whether Hinduism is under threat, whether Hindu Rashtra is under threat in Maharashtra, what are they exactly trying to sow in the minds of the people here? That is the kind of question. Hindu khatre mein hai, that is the very phrase that's being referred to by both Thackeray brothers at this very given point of time. Again, on a lighter note, if we see, Raj Thackeray had also, towards the beginning of the press conference, commented that he feels like he's come out of jail after 20 years, because everyone seems to be asking him the same question as to how does he feel coming to the Shiv Sena Bhavan. So there's a lot of sentiment here, and Marathi sentiment here, that's been spoken of at large, going beyond the politics and going beyond the manifesto they've also pitched to the public here in this very press conference. We have Ritvik Balekar joining us on the broadcast to just sum up what we heard in this very press conference. Ritvik, a very good afternoon to you. Would just
ask you to give us a brief summary of all what we heard. What were the main focal points that were touched upon by the Thackeray brothers in this manifesto releasing press conference? Absolutely, not just politics, but also a lot of emotional turmoil could be seen in the upcoming BMC polls, and also political rhetorics at its peak, because after 20 years, MNS chief Raj Thackeray had visited Shiv Sena Bhavan, the headquarters of UBT Shiv Sena, along with his cousin Uddhav Thackeray, and they together addressed a press conference where they have also released a manifesto which is called as Vachannama by both MNS and UBT Shiv Sena. Not just what work would they like to do in the coming future for the Mumbai, and how Marathi Manu sentiments versus Hindutva ideology has been pitted against each other in the the perception war for the BMC polls have been put down both by BJP and Eknath Shinde Shiv Sena versus MNS and UBT Sena. So it is about Marathi sentiments. It is about Political Hindutva. narrative that's being pushed by the Mahayuti at this given point. That seems to be the crux of the very BMC polls at this point. That we are headed into on 16th of January, which will reveal a lot as to how this alliance indeed has the public support or not.